बम टिकी टिकी बम बम बस निघाला. आता कसं वाटलं? सोनी म्हणजे सगळ्या अँगलनं परफेक्ट. महान व्यक्तिमत्व. सोनी म्हणजे लक्ष्मी, साक्षात सरस्वती. सोनी म्हणजे आप्पांचा मान, सन्मान, इज्जत, आबरू. अशी ही महान कार्यकर्ती सोनी. आधीनं सगळ्यांच्या अपेक्षा करून भंग सादर केला यो बंब. ओ तात्या, तात्या दुखतंय तात्या. तुझा बम सुजवल्यावर कळेल का तुला? हा? एका चढीत एक. चल हो तिकडं. बघ सोने, तुझ्या असल्या गुणांमुळे आप्पा बघ कुठं निघून गेलेत. अहो तात्या पण ही पिढा कशाला आणली आहे घरी? हा ते आता जाऊ दे, मारू दे, आपलीच आहेत सगळी. अहो ही गाबडी नाही म्हणत हो बम कशाला आणला इथं घरी? अरे असू दे, गावातला कोणाचा असेल त्याचा त्याला देऊन टाकूया आपण. त्यात काय हाय काय नाही काय. काय नको तसलं काय, आपल्याला माहित नाही कोणाचं आहे कोणाचं नाही. कशाला पाहिजे घरात अवदसा येतो मी टाकून. अहो असू द्या की भंगार विकला तर पैसे येतील. काय तुझं डोकं बिकं फिरलंय का काय? या बायकांची डोकी कुठं चालते ना काय सांगू शकत नाही. येतो मी टाकून. अहो सोड. नाही सोडणार. सोन्यासारखा पितळाचा बंब फेकताय वय. कांता बम सोड. नाही सोडणार. सोड म्हणून सांगतोय. नाही सोडणार. जा घेऊन जा, मग वर घेऊन जा. तेव्हा तुझं समाधान होईल. काय ना 10 वेळा सांगून काही कळणार झालंय. तुमचा तर जीव कशात पण अडकलेला असतो. अगं हा पितळाचा बंब आहे, लोकांना पेक्षा जास्त किंमत येईल. खरं होय. तरी किती पैसे येतील? सहज म्हणलं तरी 10-12 हजार येतील. हा, मग एवढ्या तर आपल्या घरचा 4 महिन्याचा किराणा येईल की. आणि तू केव्हापासून घरचा विचार करायला लागली? त्यात आपल्या दोघीची जोडवी येतील. खरंच की. अहो आता तर लय भारी भारी लेटेस्ट डिझाईन आले जुडवीमध्ये. नाही नाही नाही, पण तरी आपण 1 ग्रामचं कानातलं करू शकतो की. पायात पण बसतंय, कानात दिसेल तरी. आपण त्यात थोडं पैसे घालून दोघींना पण करू. मला असं वाटतंय थोडंफार यात अजून बजेट वाढून तुमच्या दोघींचं मेकअपचं किट येईल. तुझं काय रे आमच्या मध्ये? मी जस्ट सजेशन दिलं. काय नको तुझं सजेशन? बरोबर आहे तुमचं. तुम्हाला काय गरज आहे सजेशनची? तुम्ही बम मोडून चंद्रावरती पण जाऊ शकता. मला वाटलेलंच तू तोंडाव पडशील, पण एवढं घाण पडशील म्हणून वाटलंच नव्हतं. लाईफ इज सर्कल, सर्कल तिकडं सर्कल. तुला सांगायला गेलं तर तू टांगायलाच नाही ते. हो माझं चुकलं. मला ठाऊस होती ना तोंडावरती पडायची. उगाच जनजागृती करत बसली. नदी उसाला मडा काढा, याव करा त्याव करा. कशाचं काय तुला काय कळतं का नाही सोने? तुझ्या आवाजानं शेजारचे काकुडून बाहेर आले. हो माझ्या आवाजानं माणसं उठतात ना. तुझ्या आवाजानं काय मेलेला माणूस पण उठल. सर्वसामान्य जर सोडूनच दे. बघ की तर सगळ्यांना सांगत सुटली पोत्यात डेड बॉडी. पण निघाला तर बम चांगलीच तोंडाव पडली. तोंडाव नाही भंबाव पडली ही. तुझ्या तर आता वहिनी, ओ वहिनी, हा, मावशीने शेंगा दिल्यात. शेंगा काढून घ्या, पिशवी द्या की रिकामी करून. बरं. बरं, मावशीना सांगा थँक्यू बरं का. कोण कोणाचा आहे? तो माझ्या महाराष्ट्रात आलाय. असा अचानक? लग्न दिला नाही ना. जुना वाटतोय हो. अहो सेकंड हँड. तात्या कुठं आहेत? तात्या ते काही कुठे पण असतात. म्हणजे? माळावर, चौकात, भावाच्या घरी, कुठं पण असतात. बरं बरं बरं. अहो तात्या, तुम्ही हित आहे वय? गावभर ओळखतोय तुम्हाला मी. मला तुला कोणी सांगितलं मला हुडकायला गावभर? मला हुडकायला कोणी सांगितलं नाही, काम आहे माझंच. माझ्याकडे? आणि काय काम? बंब. हा बम? अहो माझा बम तुमच्या घरात आहे. 2 दिवस झालं माझ्या घरात बम नाही, म्हणून मी घरी विचारायला गेलो वहिनींना. तर त्या म्हणल्या माहेरवरून आणलाय. माहेरवर आणलाय? अरे लग्नात 4 चमच, 2 भगोली, 4-5 फुलपात्र, स्टीलचा पिंप आणि 1 हांडा तांब्याचा.
ह्याच्या व्यतिरिक्त काय दिलं नाही, साधा नारळ सुद्धा दिला नाही. तो बंब काय मला तिरडीवर घालायचे वे? ते काय माहित नाही तात्या, मला माझा बंब द्या. हे बघ, तुला बंबच पाहिजे ना? हो. चल घरी चल, चल देतो तुला. ह्याला बंब का म्हणतात? नाही माहित रे मला. ह्याचा आणि या नावाचा काही संबंधच लागत नाही. तुला काय करायचंय संबंध लावून? मला बॉम्ब बनवायचा आहे. माझं अपकमिंग मॉडेल सेम असंच आहे. मी ह्याला बॉडी पार्ट म्हणून यूज करू शकतो. घरच्यांनी लय नावच केलं तुझ्यासाठी. त्यांना वाटलं तू विकास करशील, पण तू तर खंडणीचा विनाश करायला निघालास. अगं खंडन नाही, स्कूलवाल्यांनी लय ताप दिलाय. माझी रिस्पेक्टच ठेवली नाही. मीच बॉम्ब बनवणार, मीच डिफ्यूज करणार. मग स्कूलवाले मला अवॉर्ड देणार. तुझा प्लॅन ऐकून माझ्या कानातून रक्त येईल आता. होय का? एवढा डेंजरस वाटला वे? पण ह्याचा यूज काय? मी असं ऐकलंय, आधीची माणसं आहेत ना, पाणी गरम करायला पेटवायची. पण ह्याला आग कुठनं लावायची? वरनं का खालनं? गप रे तू. ए पोरा, काय करतोस तिथं? चल बस. बस लय बडबड. कांता, ए कांता, कांता बाहेर ये जरा. काय होत त्या? मला सांग, यो बंब कोणाचा आहे? मला काय माहित कुणाचं आहे. काय वहिनी, तुम्ही तर म्हणला माहेरून आणलाय म्हणून. आओ भाऊजी, तुम्हाला चेष्टा पण कळना का आता? हे बघा, यो बंब आहे ना, यो ह्याचा आहे. तात्या मला एक कळ ना, ह्यो बंब इथं आला कसा? याचं एक्सप्लेनेशन द्यायला माझ्याकडे एक माणूस आहे. सोने, ए सोने. काय? रिपीट टेलिकास्ट. का असं केलंस? अरे एकदा सांगितलं असतं तर दिला असता ना तुला. खरं तर न मागताच मला द्यायला पाहिजे होता. किती झालं तरी आईला तुझाच पोळका. किमान वर जाताना तरी समान वाटण्या करायच्या होत्या. सगळ्यात शालक्या वस्तू तुला, त्यात ह्यो बंब तोंडानं मागून सुद्धा आईनं मला दिला नाही. आईला ह्यो बंब तुलाच द्यायचा होता. रोज तुझ्या दारातून जाताना ह्यो माझ्या डोळ्यात खूप व्हायचा. तुला ना मला गेला न दिला. आठवतंय का? लहानपणी याच बंबापाशी बसून आपण शेकत बसायचो. सगळ्यांच्या आंघोळा होईस्तोवर आपण याला जाळ पेटवत बसायचो. आई नाही राहिली, तिची पितळची भांडी आठवण म्हणून ठेवली, जी उपयोगाची ती तुला दिली. आता तिच्या पडतुंडांना तरी दाखवायला पितळची भांडी तरी असावी म्हणून ठेवलीत. हा बंब आणलाय तुझ्यासाठी, ठेव, नाहीतर मोडीत घाल. नाहीतर कोण आजकाल याला जाळ घालत बसतंय.